केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेला युडायस प्लस 2024-25 अहवाल देशातील शैक्षणिक व्यवस्थेला वास्तवात उघडपणे दाखवतो. या अहवालात देशभरातील शाळा, त्या शाळांमधील सुविधा, विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, संगणक सुविधा, इंटरनेट सुविधा, स्वच्छतागृह आणि वीज या संबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. तथापि राज्यातील शैक्षणिक वास्तव पाहता हा अहवाल चिंताजनक आहे. देशभरात शिक्षणाची काय अवस्था आहे आणि महाराष्ट्रात याचे काय पडसाद उमटतात, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सगळ्यात पहिलं समजून घेऊयात की युडायस प्लस अहवाल असतो काय. युडायस प्लस प्रत्येक शाळेची माहिती संकलित करतो, जसं की किती विद्यार्थी आहेत लिंगानुसार, शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांवर शिक्षकांची प्रमाणे, शाळातील सुविधा, संगणक, इंटरनेट, वीज, शौचालय इत्यादी इतर मूलभूत सुविधांची उपलब्धता. हा अहवाल शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर शिक्षणाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारसाठी उपयोगी आहे. त्यामुळे सरकार आणि शिक्षण प्रशासनाला कोणत्या शाळांना सुधारणा आवश्यक आहे, कुठे निधी द्यायचा, कुठल्या क्षेत्रात मोहीम करायची हे ठरवता येतं. सोप्या शब्दात युडायस प्लस हा भारतातील शाळांची डेटा बँक आहे, ज्यातून शिक्षणाचे वास्तव चित्र समोर येतं. 2024-25 या अहवालानुसार महाराष्ट्रातील 25,958 शाळांमध्ये अध्यापनासाठी संगणक सुविधा नाहीत, तर 30,166 शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नाही आणि 5,567 शाळांमध्ये वीजच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय मुलींच्या वापरयोग्य शौचालयाची सोय 6,964 शाळांमध्ये नाही, तर मुलांच्या वापरयोग्य शौचालयाची सोय 10,189 शाळांमध्ये नाही. अशा परिस्थितीत डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत अशा योजनांचे प्रत्यक्ष परिणाम शाळांवर का दिसत नाहीत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर आकडेवारीत अधिकच चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्रात 8,152 शाळा एक शिक्षक आहेत, म्हणजे त्या शाळांमध्ये एक शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शिकवत आहे. देशातील पहिली शाळा महाराष्ट्रात स्थापन झाली असूनही स्थिती राज्यासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, अध्यापनासाठी आवश्यक साधनसामग्रीची अनुपलब्धता, वीज, इंटरनेट, संगणक सुविधा यांचा अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये राज्यातील शाळांच्या व्यवस्थापनाची ही गंभीर समस्या केवळ शिक्षकांच्या अभावापुरती मर्यादित नाही. कमी पटसंख्या असलेल्या शाळा आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या टिकावं धरू शकत नाहीत. त्यामुळे अनेक शाळा बंद करण्याच्या धोरणात्मक हालचाली राज्य सरकारकडून दिसून येत आहेत. त्या काळात राज्य सरकारकडे शाळा, आरोग्य आणि मूलभूत विकासासाठी अपेक्षित निधी नसताना अनेकदा आमदारांच्या आजीव पगार, लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन, पंढरपूर वारी अनुदान, भजनी मंडळींसाठी अनुदान, विमान प्रवासासाठी अनुदान, अव्यवहार्य महामार्ग, बुलेट ट्रेन आणि पुतळे स्मारक यांसारख्या योजनांसाठी प्रचंड निधी उपलब्ध करून दिला जातो. उदाहरणार्थ आरोग्य आणि शिक्षणासाठी राज्य दरवर्षी अनुक्रमे 27,000 कोटी आणि 7,000 कोटी रुपये तरतूद करतो, परंतु लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात येते. हा फरक बघून लक्षात येतं की सरकारला अत्यावश्यक आणि अनावश्यक यातील फरकच समजत नाही. शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये निधी वाढवणे गरजेचं असताना सरकारने धोरणे फक्त प्रतिष्ठा आणि लोकप्रिय योजनांकडे लक्ष देत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना डिजिटल युगातील साधनांचा उपयोग करता यावा यासाठी शाळांमध्ये संगणक, इंटरनेट आणि आधुनिक शिक्षण सामग्री उपलब्ध असणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की महाराष्ट्रातील हजारो शाळा या मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा थेट परिणाम होतो. उदाहरणार्थ शिक्षकांची कमतरता, एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणं अशक्य होतं. शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असणं, संगणक, इंटरनेट, वीज आणि स्वच्छतागृहांची कमतरता ही समस्या एकत्र येऊन ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा ढासळवतो. डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत आणि विविध शैक्षणिक सुधारणा योजना अस्तित्वात असूनही या शाळांमध्ये त्या योजनांचा परिणाम दिसत नाही. परिणामी विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय शिक्षण घेण्यास प्रवृत्त होत नाहीत. त्यामुळे देशाच्या भविष्याची क्षमता प्रभावित होते. शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसणे ही समस्या फक्त विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नाही. शिक्षक, पालक, प्रशासन यांनाही याचा फटका बसतो.
शिक्षक कमी असल्यामुळे ते जास्त कामाच्या ओझ्याखाली येतात. पालकांना शाळेची चिंता वाटते आणि प्रशासनाला शाळा बंद करण्यासाठी कठीण निर्णयांचा सामना करावा लागतो. याशिवाय विद्यार्थ्यांची मानसिकता व शारीरिक आरोग्याची स्थितीही प्रभावित होते, कारण वीज, पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छतागृह नसल्याने स्वच्छता आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सरकारने या समस्यांकडे तातडीने लक्ष देणं आता गरजेचं आहे. शाळांमध्ये संगणक, इंटरनेट, वीज, स्वच्छतागृह आणि पर्याप्त शिक्षक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याशिवाय शाळांमध्ये शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना सर्जनशील व व्यावहारिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारने अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी प्राथमिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळावी ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असायला हवी. जर ही मूलभूत समस्या दूर केली गेली नाही तर शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिष्ठा धोक्यात येईल आणि राज्यातील विद्यार्थ्यांचा भविष्यातील विकास मर्यादितच राहणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.